हाय हॅलो नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे दी सिंपल वर्ड या मराठी यूट्यूब गार्डनिंग चॅनलमध्ये। मंडळी, फेब्रुवारी महिना म्हटला म्हणजे की या महिन्यात तुम्ही कुठलेही रोप त्याचं कटिंग थ्रू तुम्ही जर ग्रोविंग केलं तर ते खूप छान प्रकारे ग्रो होत असतं। ते जे कटिंग असतं ते देखील खराब होत नसतं, म्हणजेच कटिंग ग्रो करण्याचा उत्तम असा पिरियड आहे। किंवा तुम्हाला उन्हाळ्यामध्ये जे काही प्लांट्सचे फ्लावर्स हवे असतील तर त्यासाठी त्यांच्या सीड्स ग्रो करण्यासाठीचा हा बेस्ट असा आता सध्याचा सीझन चाललेला आहे। सो मंडळी, जर तुम्हाला कटिंग मिळत असतील, जास्वंदी असो, गुलाब असो, मोगरा असो, तर तुम्ही या महिन्यामध्ये ती देखील नक्कीच ग्रो करू शकतात, ते देखील कटिंग थ्रू। सो मंडळी, आजचा आपला विषय हा इंच प्लांट किंवा क्रिपिंग इंच प्लांट किंवा जेब्रा इंच प्लांट, वंडरिंग जू असे बरेच नावं असलेला हा प्लांट आहे। मी देखील याची कटिंग आणलेली होती आणि आणल्यानंतर 2 ते 3 दिवस तिला अशा प्रकारे पाण्यामध्ये ठेवलेली होती। झेब्रा ॲनिमलच्या अंगाला जसे पट्टे असतात ना कलरिंगचे, तसेच पट्टे या पानांवर देखील आपल्याला पाहायला मिळत असतात आणि यांचा कलर शेड तर इतका सुंदर असतो की ते ज्यावेळेस हे प्लांट वाढतं ना त्यावेळेस खूप सुंदर प्रकारे वाढत असतं। सो मंडळी, याला ग्रो करणं अतिशय सोपे आहे आणि तुम्ही याला कटिंग थ्रू देखील अगदी इझिली ग्रो करू शकतात। सो मंडळी, याला इंच प्लांट, ज्याला क्रिपिंग इंच प्लांट आणि जेब्रा इंच प्लांट म्हणून ओळखले जाते, ही एक उष्णकटिबंधीय बारमाही वनस्पती आहे किंवा हे प्लांट अगदी फास्ट ग्रो होणारे देखील आहे। इझी केअरिंग आहे, कंटेनर किंवा एखाद्या हँगिंग बास्केटमध्ये अतिशय अट्रॅक्टिव्ह दिसणारं हे प्लांट आहे। सो याला ग्राउंड कव्हर करणारं प्लांट देखील म्हणत असतात, तसेच याला ट्रेड स्कॅन्डिया जेब्रिना असं देखील म्हणत असतात। सो या प्लांटचा मोस्टली ऑर्नामेंटल इंडोर प्लांट म्हणून याचा वापर केला जात असतो। सो मंडळी, या ठिकाणी माझी प्रिपरेशन चाललेली आहे। सो मंडळी, हा व्हिडिओ जर तुम्ही पहिल्यांदाच पाहत असाल तर सर्वात प्रथम दी सिंपल वर्ड या मराठी यूट्यूब गार्डनिंगला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून येणारा पुढचा व्हिडिओ तुम्ही माझा मिस करणार नाही। सो मी या ठिकाणी कोकोपीट, त्यानंतर सँड आणि माती, त्यानंतर त्यामध्ये ग्रीन कलरचं जे पावडर टाकलेलं होतं ते होतं आपलं फंगीसाइड, त्याला साप पावडर देखील म्हणत असतात। आणि त्यानंतर आता जे ब्राऊन कलरचं पावडर मी त्यामध्ये मिक्स केलेलं आहे ते आहे बनाना पील फर्टिलायझर, म्हणजेच केळीचे सालं वाळून त्यापासून तयार केलेलं खत। बनाना पील फर्टिलायझर विषयीचे 2 ते 3 व्हिडिओ आपल्या चॅनलला आहे आणि त्यामध्ये कुठले कंटेंट्स असतात आणि रोपांसाठी ते किती महत्त्वाचं आहे हे देखील मी वेळोवेळी तुमच्याशी शेअर करत आलेली आहे। सो मंडळी, अशा प्रकारे या ठिकाणी मी वेल ड्रेन सॉइल मिक्सचर घेऊन घेतलेलं होतं। त्याचप्रमाणे पॉटिंग मिक्सचर कसं तयार करावं हे देखील या रिगार्डिंगचा देखील इन डिटेल व्हिडिओ तुमच्याशी मी शेअर केलेला आहे। त्यानंतर मी या ठिकाणी 1 ते 2 चमचे जी मोहरीची पेंड असते तिला मस्टर्ड केक देखील म्हणत असतात, सो मी ते देखील ऍड करून घेतलेलं होतं। आणि जर तुमच्याकडे साप पावडर नसेल तर त्या जागी तुम्ही हळदीचा वापर देखील या ठिकाणी करू शकतात। सो या ठिकाणी तुम्ही पाहू शकतात की जे पॉटिंग मिक्सचर किंवा जी माती तयार झालेली आहे ती अगदी भुरभुरीत अशी माती तयार झालेली आहे। चिकन माती किंवा गोळा अशा प्रकारची जी माती असते ती प्लांट्सला उपयुक्त नसते, म्हणून नेहमी अशी भुरभुरीत आणि दरदरीतच माती असायला हवी। सो यानंतर या ठिकाणी मी ज्या काही कटिंग्स प्लास्टिक कंटेनरमध्ये ठेवलेल्या होत्या त्यांना बाहेर काढून घेतलेलं होतं आणि ज्यावेळेस आपण कटिंग लावत असतो त्यावेळेस तिचं अप आणि डाऊनचं जे डायरेक्शन असतं ना ते सर्वात महत्त्वाचं असतं, म्हणजे ते आपण लक्षात ठेवायला हवं, कारण की हे ना एका वेलीप्रमाणे प्लांट असतो। कटिंग करताना आपण कटिंग करतो, मात्र घरी आल्यावर आपल्या लक्षात येत नाही की हे डाऊन होतं किंवा अप डायरेक्शनला होतं। सो नेहमी तेवढी बाजू मात्र लक्षात ठेवूनच आपण कटिंग ग्रो करायचे असतात। कटिंग ग्रो करत असताना नेहमी खालचे 2 ते 3 जे पानं असतात ते रिमूव्ह करून घ्यायचे असतात आणि 1 ते 2 नॉड एरिया जे असतात त्यांना मातीमध्ये व्यवस्थित प्रकारे आपल्याला लावून घ्यायचं असतं। चला तर मग मंडळी, कटिंग ग्रो करताना छोट्या छोट्या टिप्स कुठल्या लक्षात ठेवायच्या ते आता आपण पाहूया। सो मंडळी, ज्यावेळेस आपण ही कटिंग मातीमध्ये रोवत असतो किंवा तिला ग्रो करणार असतो, सो तिची जी स्टीम असते ना, जी मातीत आपण पुरणार असतो, तिला तुम्ही एखादं फंगीसाइड किंवा साप पावडर लावून घ्या। जर तेही नसेल तर तुम्ही त्या ठिकाणी हळदीचा वापर केला ते देखील योग्य आहे। जर तुमच्याकडे रूटिंग हार्मोन पावडर असेल सो तुम्ही त्याचा देखील वापर करू शकतात आणि जर त्या जागी तुम्ही दालचिनी पावडरचा देखील वापर करू शकतात। दालचिनी पावडर देखील एक बेस्ट असं रूटिंग हार्मोन पावडर आहे, सो तुम्ही ते देखील त्या ठिकाणी यूज करू शकता। सो मंडळी, वंडरिंग जू प्लांट हे एक उत्तम प्रकारे पाण्याचा निचरा करणाऱ्या मातीत म्हणजे वेल ड्रेन सॉइल पॉटिंग मिक्सचरमध्ये छान प्रकारे वाढत असतं। महत्त्वाचा मुद्दा म्हणजे पाणी देताना वरचा जो काही मातीचा थर असतो हा सुकू द्यायचा आणि पाण्याचा योग्य निचरा होऊन त्यामध्ये वेल एअर सर्क्युलेशन होणारी जी माती आहे ना
ती या प्लांटसाठी महत्त्वाची आहे। त्यानेच काय होतं की या प्लांटची जी मुळं असतात ती कुजत नाही आणि या प्लांटच्या मातीनंतरचा सेकंड प्रश्न म्हणजेच पाणी। सो या प्लांटला नेहमी एकसारखी ओलसर असलेली माती आवडत असते, पण मात्र कुंडीमध्ये पाणी साचलेलं मात्र आवडत नसतं। या प्लांटला इनडायरेक्ट ब्राईट सनलाईटची आवश्यकता असते, म्हणजे याला तुम्ही दिवसातलं 5 ते 6 तासाचं ऊन हवं, पण ते देखील इनडायरेक्ट, म्हणजे त्या ठिकाणी दिवसभर जरी सावली असली तरी चालेल, पण उजेड मात्र हा नक्की असायला हवा। तसंच वातावरणानुसार याला पाणी देणं महत्त्वाचं आहे। हिवाळा असला की पाण्याचं प्रमाण कमी असतं आणि जेव्हा उन्हाळा सुरू होतो तेव्हा मात्र पाण्याचं प्रमाण हे वाढवावं लागत असतं। म्हणून ज्यावेळेस आपण झाडांना पाणी देत असतो त्यावेळेस मी तुम्हाला नेहमी म्हणत आलेली आहे की आपण डीप फिंगर मेथडचा यूज करायला हवा, म्हणजे आपला जो बोट असतो तो 1 ते 1.5 इंचपर्यंत जमिनीच्या आतमध्ये टोचून पाहावा। जर आतली माती तुम्हाला कोरडी वाटत असेल तरच तुम्ही झाडांना पाणी द्या, जर आतून माती ओली वाटत असेल, गच्च वाटत असेल तर मात्र झाडांना पाणी देण्याची आवश्यकता नसते। सो मंडळी 15 दिवसांनी किंवा 1 महिन्यानंतर तुम्ही कुंडीतील माती अशा प्रकारे खालीवर करून घ्यायची आहे। त्याने वेल एअर सर्क्युलेशन देखील होत असतं आणि याने झाडांची जी मुळं असतात ती देखील कुजत नसतात। त्याने आपल्याला जमिनीतला मॉइश्चरचा देखील अंदाज लक्षात येत असतो। सो मंडळी ज्यावेळेस आपण कटिंग आणत असतो, कटिंग आणताना नेहमी 3 ते 4 कटिंग आणाव्या, त्यातल्या 2 ते 3 कटिंग नेहमी मातीमध्ये ग्रो करायच्या आणि 1 कटिंग मात्र नेहमी पाण्यात ग्रो केलेली असावी, जेणेकरून मातीतली कटिंग जरी नाही ग्रो झाली पण पाण्यातली कटिंग मात्र ही 100% ग्रो होत असते। सो तुम्ही पाहू शकतात की 1 महिन्यानंतरचा रिझल्ट हा मी तुमच्याशी शेअर करत आहे। सो 1 महिन्यानंतर एक जी दांडी होती ती मी पाण्यात ठेवलेली होती आणि तिला खूप छान प्रकारचे जे रूट्स होते ते छान प्रकारे ग्रो झालेले तयार झालेले रूट्स, त्यानंतर त्यांची वेळ आलेली होती की त्यांना आता मातीमध्ये प्रपोगेट करण्याची। सो मी ती एक जी स्टेम होती तिला देखील मातीमध्ये प्रपोगेट करून घेतलेलं होतं। सो मंडळी तुम्हाला ज्याही ठिकाणी वंडरिंग जीवचं प्लांट किंवा त्याची कटिंग मिळाली ना, नक्की याला तुमच्या बाल्कनीमध्ये किंवा तुमच्या अंगणातल्या गार्डनमध्ये नक्की त्याला ऍड करा। एका वेळेस जरी तुम्ही ही कटिंग लावली ना, यापासून तुम्ही भरपूर असे प्लांट्स, म्हणजे ज्याप्रमाणे आपण मल्टिपल किंवा मनी प्लांट्स प्रपोगेट करत असतो ना, त्याप्रमाणे याचं देखील मल्टिपल टाइम्स याचं प्रपोगेशन होत असतं। सो याची कटिंग अगदी इझिली ग्रो देखील होत असते। आणि जर तुमच्याकडे उन्हाची समस्या असेल, तुमच्या बाल्कनीत किंवा अंगणात ऊनच येत नसेल तरी देखील ते खूप छान प्रकारे प्रपोगेट होत असतं आणि व्यवस्थित प्रकारे ग्रो देखील होत असतं। याचे जे कलर शेड्स आहेत आणि याच्या ज्या लीव्सची शायनिंग आहे ना, त्यामुळे हे प्लांट खूप सुंदर प्रकारे त्याचा लुक आपल्या बाल्कनीला येत असतो। सो मंडळी आजचा हा व्हिडिओ आणि व्हिडिओतील माहिती तुम्हाला थोडी जरी हेल्पफुल ठरली असेल तर व्हिडिओला भरभरून लाईक आणि कमेंट करायला मात्र अजिबात कंजूसी करू नका। अजूनही तुम्ही दी सिंपल वर्ड या मराठी यूट्यूब गार्डनिंग चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर वाट कसली पाहताय, लगेच सबस्क्राईब करून त्यासमोरील बेल आयकॉन प्रेस करून त्यासमोरील ऑलचं ऑप्शन सिलेक्ट करा, जेणेकरून येणारा पुढचा माझा गार्डनिंगचा व्हिडिओ तुम्ही मिस करणार नाही, कारण की असेच नवनवीन आणि माहितीपूर्वक गार्डनिंगचे व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत असते। चला तर मग मंडळी भेटूया पुन्हा एका नवीन आणि माहितीपूर्वक व्हिडिओमध्ये। तोपर्यंत मात्र कमेंट आणि चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। सो टेक केअर अँड बाय, हॅपी गार्डनिंग।